शेतकरी बंधूंनो, आज आपण हळद पिकाबद्दल महत्त्वाच्या आजाराबद्दल आज चर्चा करणार आहे। आपण भरपूर खर्च करतो, वेळेचं नियोजन चांगलं करतो, ड्रिपचे खत देतो, पण बऱ्याच शेतकऱ्याचा कंदकूज ही शेतकऱ्याचं लक्ष येत नाही व त्याच्यामुळे साधारणतः 50% 60% नुकसान होते। ज्यावेळेस आपण हळद काढतो त्यावेळेस आपल्याला फक्त गट्टू शिल्लक राहिलेला दिसते आणि खाली माल लागलेला दिसत नाही। शेतकरी बंधूंनो, जर सड लागली तर ओळखायची कशी? पूर्ण हळद हिरवीगार असते, ज्या भागाला सड लागली त्या भागाला दाखवून द्या। हे असं पान असते, हे पान हिरवं आहे पण याला एक असा डाग पडलेला आहे, असं समजायचं याच्या बुडा जर झाडू पडलं तिथे सड लागलेली दिसत। त्याच्यानंतर आता इथं पहा, या भागाला पण हे पान हिरवं येतं पण याला असे चट्टे पडलेले आहेत, असे चट्टे येतं म्हणजे इथं खाली सड लागलेली आहे। तर शेतकरी बंधूंनो, याची लवकरात लवकर आपण इलाज करायला पाहिजे। खालून चांगल्या प्रकारचं बुरशीनाशक आणि एखादा अँटीबायोटिक हे ड्रिपद्वारे आपण घ्यायला पाहिजे। दुसरी गोष्ट, शेतात जर पाणी साचलेलं असलं, पाणी आपण पहिले बाहेर काढलं गेलं पाहिजे। जोपर्यंत पाणी शेताच्या बाहेर जाणार नाही तोपर्यंत ही आपली सड थांबणार नाही। आपण कोणतेही औषध दिले, मागाचे खतही दिले तरी ती सड थांबणार नाही। जोपर्यंत आपल्या जमिनीतली ओल कमी होत नाही तोपर्यंत कोणत्याच पिकाचा औषधीचा रिझल्ट मिळणार नाही। ही एक महत्त्वाची गोष्ट आहे। लवकर याचा उपाययोजना करायला पाहिजे आपण। धन्यवाद।